शिमगोत्सवानिमित्त सुरू झालेली 1 मार्च पासूनची फेरी जी आहे, एमटीएम फेरी सेवा जी आहे ती आता काही काळ ठप्प झालेली पाहायला मिळते। कारण विजयदुर्ग बंदर येथे जर पाहिलं तर या ठिकाणी एमटीएम फेरी जी आहे, ही बोट जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते। दुपारी 12 वाजता सुटणारी ही बोट होती, मात्र आता सायंकाळचे 4 वाजले मात्र अद्यापही सुटली नाही। याचं कारण नेमकं असं आहे की या बोटीला जो टग आहे, या बोटीला ओढून नेणारा वाहून नेणारा जो टग आहे याचीच धडक या बोटीला बसली आणि जर आपण पाहू शकतो की याला 4 होल जे आहेत ते पडले। त्यामुळे कुठेतरी प्रवासी वाहतूक सेवा जी आहे ती काहीशी विस्कळीत झाली आणि आता आपण जर पाहिलं तर ही एमटीएम फेरी जी आहे ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय आणि सद्यस्थितीला या बोटीवर जे काम जे आहे ते सुरू झालंय आणि आता जर आपण पाहिलं तर ही एमटीएम फेरी जी आहे, ही बोट आहे, ही सध्या विजयदुर्ग ज्या ठिकाणी पार्किंग करण्यात येत होती त्या पार्किंग पासून काही अंतरावर आणून ठेवण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की सध्या त्या कर्मचाऱ्यांकडून काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। या बोटीला जे होल पडलेत ते बुजवण्याचं काम सुरू आहे आणि हे होल बुजवून झाल्यानंतर ही बोट जी आहे ती पुन्हा एकदा मुंबईसाठी रवाना होणार आहे। जर आपण पाहिलं तर ही बोट जी आहे ती नियमित स्वरूपात बुधवार आणि शनिवार ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार होती, मात्र सद्यस्थितीला ही बुधवारी काल व्यवस्थित आली आणि या ठिकाणी विजयदुर्ग बंदर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पार्क करण्यात आली होती। मात्र याच ठिकाणी या टगची धडक लागली आणि यामुळे या बोटीचं काही प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे जे आज 20 प्रवासी आणि 9 वाहनं घेऊन ही मुंबईच्या दिशेने रवाना होणार होती ती मात्र ही प्रवासी फेरीच रद्द झाल्यामुळे त्या प्रवाशांची तिकीट जी आहे ती देखील रिटर्न करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी ही प्रवासी वाहतूक जी आहे ती काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं चित्र जे आहे ते सध्या सिंधुदुर्गात पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।